राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। यान्तप्रविशं मम वाच्यमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यौस्तहस्तचरणश्वनत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलापदेहं तनूजवनकृशाणुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। आइए हनुमंत जी विराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारिए पवन कुमार सियावर रामचंद्र की उमापति महादेव की सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी न मिली मिया। सदा सत्स्वरूपं चिदानंदकंदं जगत संभवं स्थान संहारहितुं स्वभक्ते च यामानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजम्। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्मृति प्रदेशं
विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समचरण सरोजं सान्द्र नीलाबुदाभं जगन्निहितं पाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलास्यं विठ्ठलं चिन्तया ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः हरि बोल। बड़े प्रेम से बड़े भाव से सभी लोग भजन करेंगे। ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः साई ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो अनंत कोटि ब्रह्मांड राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जरा मोठ्याने आवाज द्यायचा ओम साईराम। अरे 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 आवाज तो ऐसी आनी चाहिए कि ये हिंगन घाट में पूरी हिंगन घाट में ये आवाज गूंजनी चाहिए जोर से जरा ओम साईराम। आवाज आला बर का परंतु फक्त माझ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनीच फक्त आवाज दिला। माझ्या लाडक्या भावांना पण विनंती आपण सुद्धा अगदी मोठ्याने ओम साईराम ओम साईराम। विश्व संत सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांचं दिव्य असं चरित्र आपण श्रवण करण्यासाठी उपस्थित साईनाथांच्या पवित्र मंगलमय अशा दिव्य अशा ठिकाणी असलेलं बाबांचं भव्य असं मंदिर श्री संत साईबाबांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापनेचा दिवस आणि परमपूज्य संत श्री लक्ष्मी माताजी यांची 27वी पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित असलेली ही दिव्य अशी साई कथा आणि बाबांच्या चरित्राची दिव्य अशी मांगलिक अशी कथा आज आरंभ करत असताना मला आनंद होतोय। आपल्या हिंगणघाट मधील या दिव्य अशा भूमीमध्ये विदर्भाच्या या मातीमध्ये साईनाथांचं एवढं भव्य मंदिर पाहून खऱ्या अर्थाने इतकं मन उल्हासित झालं। जेव्हापासून आलो ना तेव्हापासून मंदिर बघितलं आणि कल्पना करवत नव्हती का इतकं मोठं बाबांचं मंदिर
मला सहज एकाने सकाळी विचारलं, कौन होता कुठला काय जाणे, बाबा आप शिरडी से हो? जी शिरडी से। शिरडी में जो बाबा का मंदिर है, साई मंदिर है, क्या आपको ऐसा लगता नहीं कि ये मंदिर भी बिल्कुल वैसा है? मैंने कहा तुम तो खाली मंदिर की बात करते हो, अरे मंदिर में जो बाबा विराजमान है ना, वो बाबा भी शिरडी के ही है। जैसे शिरडी के मंदिर में है, बिल्कुल हिंगन घाट के मंदिर में भी उसी तरह विराजमान है। मला असं वाटतं तुम्हाला कळालं नाही, कळालं असतं तर टाळ्यांचा कडकडाट झाला असता। त्याला मी सांगितलं, अरे बाबा नुसतं मंदिरच बाबां शिर्डी सारखं नाहीये, साई बाबांची ती दिव्य मूर्ती आहे ना, ती मूर्ती सुद्धा शिर्डीच्या मंदिरातील मूर्ती सारखीच आहे। संत स्वरूपाने पाहायचे असतात का? मग संत जर स्वरूपाने बघायचे नाहीत, कारण ते गुणरहित आहे, कामना रहित आहे, रूपनिरहित आहे, मग त्यांना असं मूर्तीत पाहायचं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत या 8 दिवसामध्ये। साईनाथांचं दिव्य असं चरित्र श्रवण करण्यासाठी आपण या ठिकाणी येऊन बसलेला आहात। प्रथमतः आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन केलेलं आहे। कार्यक्रमाचा आरंभ, सुरुवात खरं तर या निमित्ताने असलेलं साई चरित्र पारायणाची भव्य आणि दिव्य अशी केलेली आसन व्यवस्था आणि पारायणाचं दिव्य असं नियोजन, त्या नियोजनासाठी एकदा या संपूर्ण ट्रस्ट कमिटीला च्या नावाने एकदा जोरात टाळी वाजवा महाराज, जोरात। आणि या साई चरित्र पारायणासाठी जे कोणी पारायणार्थी बसलेत ना, त्या माता माऊल्यांसाठी सुद्धा एकदा जोरात टाळी होऊ द्या महाराज। बोलू, आज आपल्याला ग्रंथाचं महात्म्य जाणायचंय। कोणता ग्रंथ? साई चरित्र। साई सच्चरित्र म्हणतात काही जण। संतांच्या चरित्राला सत शब्द लावण्याची तशी गरज? अरे बाबा, संतांचं चरित्र हे सत्यच आहे, नवे नवे चरित्र त्यांचंच असतं महाराज, ज्यांच्या जीवनात सत्यता असते। चरित्र त्यांचंच लिहिलं जातं की ज्यांच्या जीवनामध्ये सत्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत भरलेलं आहे। ज्यांचं जीवनपट, संतांचा जो जीवनपट आहे ना, हा संपूर्ण जीवनपट आपण जर पाहिला तर सत्याच्या अग्नी रथातूनच ते चाललेले असतात महाराज। आणि मला तर असं वाटतं की सत्य म्हणजेच भगवंत आहे। सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला। अरे बाकी जे आहे ते जगडांबर आहे, बाकी जे आहे ती माया आहे। सत्य काय आहे? या त्रैलोक्यामध्ये एकच सत्य आहे आणि ते म्हणजे भगवंत। सत्यम शिवम सुंदरम आहे, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सत्यम शिवम सुंदरम। हरि बोल। राम अवधि में, काशी में शिव, कान्हा वृंदावन में। दया करो प्रभु, एक इनको दया करो
आंगन में हे राधा रमण शरणम जय हो सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सूर्य है एक सूर्य है एक गगन है एक है धरती माता दया करो प्रभु एक बने सब दया करो प्रभु एक बने सब एक एक से दाता राधा रमण शरणम जय साई राम सत्यम शिवम सुंदरम ताने सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदर ईश्वर सत्य है शिव ही शिव है शिव ही सुंदर है सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सत्यम शिवम सत्यम शिवम बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साईराम. ओम साईराम म्हणायला अजिबात कंजूशी करू नका. मोकळ्या मनाने म्हणत जा. या 7 दिवसामध्ये तुमच्याकडनं किमान पक्षी 108 मण्याची एक माळ तरी जपून झाली पाहिजे. मोठ्याने बोला ओम साईराम. सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है और शिव ही सुंदर है. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अहो महाराज, मग जर तो परमेश्वर सत्य आहे तर मग तुम्ही संतांची पूजा किंवा संतांची मूर्तीची पूजा किंवा संतांच्या नावाचा जयघोष करायला का सांगता तुम्ही? देव तर अगोदर आहे. काही लोक म्हणतात का शिर्डीचे साई बाबा देव नाही आहेत. अरे बाबा, साई बाबा देव नसतील पण साई बाबा संत तर आहेत ना. हो, साई बाबा संत आहेत. अरे बाबा, मग संत आणि देव वेगळे नाहीत. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अरे बाबा, देवामध्ये संतामध्ये अंतर नाहीये. संतांनीच आम्हाला सांगितलंय बाबा, देवच पाहायला निघालो होतो आम्ही. तुम्ही सुद्धा देव पाहायला निघा. आपल्याला कोणी शिकवलं सांगा बरं तायांनो, सांगा माझ्या बहिणींनो, कोणी सांगितलं आपल्याला? देव कोणी दाखवला? संतांनीच आम्हाला देव दाखवला. संतांनीच आम्हाला जागवलं. खरं सांगू का, जो जगत असतो ना त्याला जीव म्हणतात. जो जगत असतो ना त्याला जीव म्हणतात. जो जगवतो ना त्याला देव म्हणतात. आणि जो जागवतात ना त्यांना संत म्हणतात. त्यांना संत म्हणतात महाराज. बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की जय. संतांनी आम्हाला जागवलं महाराज. सकाळी सकाळी पहाटे 4 वाजताच
साईनाथांच्या मंदिरामध्ये सुद्धा भूपाळीला सुरुवात करतात महाराज. आजही ती पद्धत आहे. बाबांपासून अगदी साईनाथ महाराज ज्यावेळेस शिर्डीत आले ना तेव्हापासूनची सुरुवात आहे. बाबांनी सकाळी त्या द्वारकामाईमध्ये सकाळी सकाळी भूपाळी गावी महाराज. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठील वकारी वनमाळी उठील वकारी वनमाळी जळी मित्र आला घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला पूर्व दिशे उमटे भानू. सकाळी सकाळी पूर्व दिशेला लालिमा प्रगट व्हावी. सकाळची पहाटची आभा पहावी साईनाथांनी. आणि साईनाथांनी अगदी हातात झाडू घेऊन अगदी काय करावं, द्वारकामाई स्वच्छ करावी. द्वारकामाईचं प्रांगण स्वच्छ करावं. बाबांनी स्वतः हातात झाडू घेतला. अनेक संतांनी झाडू घेतला हातात. आमच्या गाडगे बाबांनी सुद्धा गावामध्ये यावं, हातामध्ये झाडू घ्यावा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाल गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. संत गाडगे महाराज की जय. संत जागवतात, संत शिकवतात, संत आपल्यासारखे करतात. कधी? तात्काळ. आपणा सारिखे करीती तात्काळ. तात्काळ म्हणजे कळतं ना, लगेचच्या लगेच. आपणासारखे करीती तात्काळ. तात्काळ अहो लगेचच्या लगेच. जसं बटन दाबल्यानंतर लाईट लगेच लागते महाराज. जिथे अंधार असेल त्या ठिकाणी लख प्रकाश पडतो. या प्रकाशासाठीच तर ही कथा आहे. ज्ञानरूपी प्रकाशासाठीच तर खऱ्या अर्थाने तुमच्यासारखे हंस ज्यावेळेस या साई चरित्रातील मोती टिपण्यासाठी येऊन बसतात ना, त्यावेळेस हे भांडार या राजहंसांसाठीच आहे, तुमच्यासाठीच आहे. गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाड पंत यांनी 52 अध्याय आणि 53वा अध्याय अवतीर्ण का साई चरित्राचं जे लिखाण केलं ते कशासाठी केलं महाराज? यासाठीच केलंय महाराज. तुमच्यासारख्या खऱ्या अर्थाने ज्ञानाची तृप्ती व्हावी, ज्ञान संपादन करावं. ज्ञान तृष्णेने तहानलेले राजहंस माझ्या समोर बसलेले आहेत. तुम्हाला राजहंस काय म्हणू, तुम्ही तर साक्षात भगवान शिवाचे अवतार आहात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती.
मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. ज्ञानोबराय, माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबराय बोलतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये श्रोत्यांना ते अगदी उंच स्थानावर बसवतात. तुम्ही महेशाची या मूर्ती. तुम्हाला वाटलं साईनाथांचं चरित्र ऐकावं आणि तुम्ही साईबाबांचं एवढं मोठं मंदिर, एवढं भव्य आणि दिव्य असं मंदिर बाबांचं बांधलंय. मंदिर सांगेल, मंदिर शब्दाचा अर्थही सांगेल. साईनाथांचं एवढं दिव्य मंदिर या समितीने आणि आपल्या हिंगणघाटच्या सगळ्या साई भक्तांच्या सहकार्याने, आमच्या दादा महाराजांच्या, योगेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनाने, सोज्वळ मार्गदर्शनाने हा एवढा मोठा भव्य आणि दिव्य असा या ठिकाणी हिंगणघाटचं वैभवामध्ये भर टाकील असं हे वैभव या ठिकाणी उभं राहिलंय महाराज. मला असं वाटतं दादा महाराज निमित्त आहेत. दादा महाराजांना फक्त साईनाथांनी सांगितलं की जा तिथे, आणि सगळं जे काही करून घेतलं ना ते माझ्या साईनाथांनीच. जे काही आज दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं कोणी करून घेतलं? माझ्या साईनाथांनीच. मी म्हणायला गेलो दादा महाराजांना की खरं इतकं मोठं तुम्ही काम केलं, परंतु त्यांच्या मुखातून एकच वाक्य निघत होतं, ही सगळी बाबांची काय आहे? बोला ना, काय आहे? लीला आहे. ही सगळी साईनाथांची लीला आहे. आपण निमित्त मात्र आहोत. हे सगळं बाबांनी करून घेतलं. हे दादा महाराजांचे वाक्य आहेत, योगेश्वर महाराजांचे वाक्य आहेत. मला असं वाटतं असे महान संत तुम्हाला लाभले, हे तुमचं हिंगणघाटचं भाग्य आहे महाराज, भाग्य आहे. मी या ट्रस्टला धन्यवाद देईल. खऱ्या अर्थाने या ट्रस्टला सहकार्य करणारे जे दानशूर दातृत्व असणारे जे दाते, त्या दात्यांना देखील मी धन्यवाद देईल. प्राध्यापक मंडळी असतील, त्यांच्या घरचे सगळे गृहिणी मंडळ असेल, यांना सुद्धा मी धन्यवाद देईल. फक्त माझी एक विनंती आहे, उद्या मला हे सगळं सभागृह भरलेलं पाहिजे गच्च. बस एवढी माझी विनंती आहे तुम्हाला. काही नको मला. एक महिलेने 4-4 महिला जरी आणल्या तरी आपली एकही खुर्ची रिकामी राहणार नाही. आणि मला असं वाटतं या माझ्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नक्की उद्या हे काम, बोला ना, करतील. कोण कोण करेल? जरा हात वर करा बरं एकदा, मला कळू द्या कोण नाही करणार. याचा अर्थ जवळजवळ सगळ्याच तुम्ही तयार आहात. साईनाथांची दिव्य कृपा तुमच्यावर होवो. साईनाथांचं चरित्र, बाबांची कथा तुम्ही श्रवण करण्यासाठी या ठिकाणी येऊन बसलेला आहात. या कथेला इतकं सुंदर असं आयोजन नियोजन तुम्ही या ठिकाणी केलं, त्यासाठी संयोजकाला मी अगोदर धन्यवाद देईल महाराज. या साईनाथ मंदिराच्या ट्रस्टला मी धन्यवाद देईन. खऱ्या अर्थाने मला अतुल भाऊंनी त्यावेळेस सांगितलं होतं, आमच्या हिंगणघाटमध्ये प्रथमतः साईनाथांचं चरित्र आम्ही श्रवण करीत आहोत. आमच्या हिंगणघाटच्या सर्व साई भक्तांना बाबांचं चरित्र ऐकण्याची इच्छा आहे. महाराज, आम्ही तुम्हाला झी टॉकीजला बघितलं, परंतु फारशी आम्हाला कथा ऐकायला तिथे वेळेची मर्यादा असते. त्याच्यामध्ये जाहिराती असतात, तुम्हाला किती ऐकायला येणार? बाबांचं चरित्र जे आहे ना महाराज, ते साईनाथांचं चरित्र तब्बल 52 अध्यायामध्ये गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत यांनी लिहिलेलं आहे. अतिशय दिव्य असं चरित्र श्रवण करण्यासाठी तुम्ही बसलेला आहात आणि साईनाथांनी मला निमित्त केलंय. मी फक्त निमित्त मात्र बोलतोय. वास्तविक पाहता मी काय बोलणार आहे आणि मी काय बोलतोय हे सुद्धा मला ठाऊक नाही आहे. अगदी मी साईनाथांचा स्मरून सांगतो, साईनाथांच्या समोर सांगतो. जे काय मी बोलतो ना महाराज, तर खऱ्या अर्थाने शिकविता धनी वेगळाची. मला काही येतच नाही महाराज खरंच. परंतु मला कळत नाही, ज्या वेळेस मी साईनाथांविषयी बोलायला लागतो ना, तर माझ्या कंठातून निघणारा एक एक शब्द तुम्हाला मधुर वाटतो, मंजूळ वाटतो, गोड वाटतो. त्याला कारण फक्त एकच आहे महाराज, मला बोलवणारा, मला शिकवणारा, मला पढवणारा जो आहे ना,
तो शिर्डीमध्ये बसलेला, तोच या ठिकाणी मंदिरात बसलेला, तोच विश्वसंत माझे बाबा, खऱ्या अर्थाने माझे साईनाथ महाराज माझ्याकडनं हे सगळं वदवून घेत आहेत महाराज. ज्या वेळेस एखादं वाक्य तुम्हाला आवडेल ना, त्या वेळेस टाळ्यांचा प्रतिसाद देत जा, टाळ्यांची दाद देत जा. त्याने काय होतं, वक्त्याला अजून वाट सापडते महाराज. जे काय करतात ते माझे साईनाथ करतात, मी काही करत नाही महाराज. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. साळुंकीचा आवाज इतका गोड असतो, कोकिळेचा आवाज इतका गोड असतो, इतकं माधुर्य त्याच्यामध्ये भरलेलं असतं. परंतु ते माधुर्य ज्याने भरलं ना, तो कोण असतो? तो भगवंत असतो, तो परमात्मा असतो. म्हणून आपला विषय असा चालला होता की देव भजावा की संत भजावा. अरे बाबा, देव आणि संत एकच आहेत, निमित्त त्या प्रतिमा आहेत. या कलियुगामध्ये भगवान परमात्मा संतांच्या रूपाने अवतरित झालेत महाराज. म्हणून तर प्रांतामध्ये विभागामध्ये संत झाले. तुमच्या विदर्भाच्या मातीमध्ये संत तुकडोजी महाराज, ज्या तुकडोजी महाराजांनी सगळ्या जगाला सांगितलं महाराज काय, अरे बाबा हा जन्म पुन्हा नाही महाराज. जर कधी या जन्मामध्ये तू सावध झाला नाही, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. ओ जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया, हरि बोल. क्या किया क्या किया रे, ओ तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया, पाना था उसको तो खो दिया. हरि बोल. क्या बात है, बोलिए संत तुकडोजी महाराज की. अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम को तू भूल गया. ओ अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. ओ अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया, हरि बोल. क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जय हो. हरि बोल. बोलिए साईनाथ महाराज की.
के फंदों में बांधा गया तू संत समागम को भूल गया। ओ विषय के फंदे से बांधा गया तू संत समागम को भूल गया। ओ विषय के फंदों को बांधा गया तू संत समागम को भूल गया। ओ विषय के फंदे से बांधा गया तू संत समागम को भूल गया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। वा 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 वा, असा हॉल असे हे पत्रे असे हादरले पाहिजे महाराज, वरचे सिलिंग असं हादरलं पाहिजे। ओम साईराम। धन्यवाद धन्यवाद। क्या किया क्या किया क्या किया रे। आपण मानव देहाला आलो ना, आपण काय करत आहोत। बडे भाग मानुष तन पावा, तुलसीदासजी म्हणतात। संत आम्हाला जागवतात महाराज, आणि म्हणून आम्हाला जर भगवंताकडे जायचं असेल तर आम्हाला संतांच्या मार्फतच जावं लागेल। म्हणून आम्ही संतांकडे जातो, कारण आम्हाला देवाकडे डायरेक्ट जाता येत नाही महाराज। आणि म्हणून तर खऱ्या अर्थाने भगवान दत्तात्रयांचा अवतार आहे। कशासाठी आहे भगवान दत्तात्रयांचा अवतार? त्याच्यासाठीच आहे। अनसुया माता आणि अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस भगवान दत्तात्रय प्रगट झाले, ब्रह्मा विष्णू महेश, कथाभाग तुम्हाला माहिती आहे। दत्त जयंती नुकतीच आता लागलीच होऊन गेली आहे। भगवान आले महाराज। तीन गुण सत्व रजतम, या तीनही गुणांचं प्रतीक असलेले तीनही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश अनसूयेची परीक्षा घेण्यासाठी आले। तिच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी आले। पातिव्रत्य हे खऱ्या अर्थाने स्त्रीचं काय आहे हो? तेज आहे। पातिव्रत्याच्या तेजाने खऱ्या अर्थाने या पृथ्वीवरची, या धरणीवरची स्त्री न राहता माता ठरली, आणि श्रुतीने वेदाने सर्वात अगोदर तिला वंदन केलं। त्वमेव माता च पिता त्वमेव, श्रुतीचं पहिलं विधान अगोदर माता आहे। अनसूयेची परीक्षा घेण्यासाठी आले, त्रिगुणात्मक रूपामध्ये आले। परंतु ज्यावेळेस नग्न होऊन भोजन वाढावे असे ज्यावेळेस आज्ञा केली ना, त्यावेळेस मात्र अनसूया माता या नासक्या तुसक्या देहाकडे न पाहता आतमधल्या देहाकडे पाहते, त्या सूक्ष्म देहाकडे पाहते। अरे हे तर वस्त्र आहे, माझी परीक्षा घेण्यासाठी आलेत ना। अरे हा तर कपडा आहे वरचा, या कपड्याला काय अर्थ आहे? अरे हा कपडा तर एक दिवस फाटणार आहे, हा कपडा एक दिवस फेकून द्यावा लागणार आहे।
जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. ज्ञानोबराय बोलतात, अरे बाबा हे जुनं वस्त्र आहे, फाटकं तुटकं, एकदा जिरायला लागलं विरायला लागलं का, अहो जुनी साडी झाली तुमच्या अंगावरची, तुम्ही काय करता हो? तुम्हाला माझा आवाज येत नाही का व्यवस्थित? अरे किती व्यवस्थित साऊंड व्यवस्था आहे. त्या साऊंड व्यवस्थेसाठी एकदा जोरात टाळी वाजवा महाराज, एकदा जोरात टाळी वाजवा. अशा हॉलमध्ये आवाजाचा मेळ घालणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी जाणकार असा ऑपरेटर लागतो का जो आज या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्यासाठी त्यांना धन्यवाद महाराज, धन्यवाद. अतिशय गोड अशी साऊंड व्यवस्था. मी अगोदरच सांगितलं होतं महाराज, अतुल भाऊंना अगोदरच ठरवतानाच बोललो की मला साऊंड व्यवस्थेच्या बाबतीमध्ये मी ऐकणार नाही. त्याचं कारण असं आहे का साऊंड व्यवस्था जर नीट नसेल महाराज तर तुमच्या कार्यक्रमाची जवळजवळ रंगतच निघून जाते महाराज. आमचे गुणीजन इतक्या लांबून लांबून येतात महाराज. आपल्या विदर्भामध्ये ज्यांचं नाव आहे असे आमचे प्याडवादक प्रशिक महाराज, जे स्वतः गायनाचार्य देखील आहेत, त्यांचा गोड आवाज आहे, तबलजी आहे, तबलाही वाजवतात, अष्टपैलू ज्यांचं व्यक्तिमत्व, असे आमचे प्रशिक महाराज या ठिकाणी आले. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. प्रशिक महाराज अगदी नागपुराच्या पलीकडनं आले महाराज, ते अगदी गडचिरोली जवळून आले ते, हे का नाही, कुठनं आपलं भंडारा बरेच लांबून आले. तुमच्या गावाचं नाव पवनीवरून आले तुमचे प्रशिक महाराज. त्याचप्रमाणे पुण्याहून आळंदी, देवाची आळंदी या ठिकाणून आलेले. खरं बघा, आळंदीहून आले आणि विशेष म्हणजे स्वतःही कीर्तनकार आहेत, स्वतः ते सुद्धा एक साई कथाकार आहेत. असे माऊली महाराज चाळक, टी व्ही स्टार, अगदी झी टॉकीज फेम माऊली महाराज चाळक, ते देखील या ठिकाणी आपल्याला 7 दिवस 7 संगत करण्यासाठी गायनाचार्य म्हणून या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने आमच्या संभाजीनगरचं वैभव, हरिभक्तपरायण, अतिशय सुंदर असा ज्यांचा हात आहे महाराज, आहे का नाही. ये हात नाही हातोडा आहे असं मी ऐकलं होतं, परंतु मला आज कळालं की ये हात नाही आहे, ये तो परमहंस के हात आहे महाराज. काय हात आहे महाराज गोड. असे तबलजी आमचे करण महाराज संभाजीनगर या ठिकाणून आलेले, त्यांना देखील त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजून आपण या ठिकाणी अभिवादन करूया. त्याचप्रमाणे आमच्या बीड जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने वैभव, आमच्या अहिल्यानगर, बीड जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, इकडे पुढे उस्मानाबाद असेल, या सगळ्या 5-6 जिल्ह्यात, अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यांची ख्याती आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक कथाकारांबरोबर तुम्ही ज्यांना टी व्हीवर पाहिलं असेल, असे आमचे माऊली महाराज पवार यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा. खरं सांगू का तुम्हाला, या पवार नावामध्ये जरा पावरच आहे महाराज काहीतरी, आहे का नाही. आणि हे सगळं महाराष्ट्र जाणतो महाराज. पवार म्हटल्यानंतर थोडं घाबरावं लागतं, असं आहे ते. असे आमचे माऊली महाराज. खऱ्या अर्थाने आमच्या अतुल भाऊ वाडिले यांनी फोन केला आणि या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने योग आला. मला अपेक्षा फक्त अशी का अगदी साईनाथांचं चरित्र, आज मी फक्त ग्रंथाचं महात्म्य सांगणार आहे. आज फक्त साई चरित्र कसं तयार झालं, कशामुळं निर्माण झालं, का म्हणून साई चरित्र लिहिलं, कोणी लिहिलं, कशासाठी लिहिलं. साई चरित्राचं वाचन करायचं, पारायण करायचं. का पारायण करायचं? त्याचं कारण असे, जो कोणी साई चरित्राचं पारायण करतो ना, तो नारायण झाल्याशिवाय राहत नाही, याच्याकरता पारायण करायचं. बरोबर आहे ना. जो कोणी साई चरित्राचं पारायण करतो तो नारायण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्याला नारायण व्हायचंय ना, त्याने पारायण करा. माझ्या साई चरित्रातील एक एक शब्द हा शब्द नाहीये महाराज, साक्षात साईंचं स्वरूप आहे. एक एक शब्द हा शब्द नाही. संतांचे शब्द केवळ शब्द नसतात हो, व्यंजन नसतात. ते शब्द म्हणजे व्यंजन नव्हेत, वर्णाक्षर नव्हेत. मग काय आहे? हे शब्द नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका,
अर्जुना लागी चितकलिका उजळलिया श्रीकृष्णे. हे शब्द नवती देखा. या साई चरित्रातील शब्द शब्द नव्हे बरं. एक जरी शब्द तुम्ही वाचला ना, एक शब्द, एक ओवी, एक तरी ओवी अनुभवावी, त्या ओवीचा अनुभव घेतला पाहिजे. का म्हणून साई चरित्र वाचायचं, आम्ही का पारायण करायचं? अरे बाबा, संतांचं चरित्र, जे देवाचं चरित्र कदाचित महाराज तुम्हाला या कानाने ऐकून या कानाने निघून जाईल, परंतु संतांचं चरित्र मात्र काहीतरी शिकवून जाईल महाराज. हा, करुणी सायासे शिकविती. महाराज संत तुम्हाला स्वतः कृती करतात आणि मग जगाला ज्ञान देतात, शिकवतात. आम्ही दीपप्रज्वलन केलं का? अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी. खऱ्या अर्थाने हा ज्ञानरूपी 7 दिवसाचा हा प्रकाश या ठिकाणी साई चरित्राच्या माध्यमातून या हिंगणघाटमध्ये प्रकाशमान होणार आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. बघा, अज्ञानरूपी अंधकारामधून ज्ञानरूपी प्रकाशाकडे येण्यासाठी. कशासाठी दीप प्रज्वलन? कशासाठी साई कथा? अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे येण्यासाठी. असत्याकडनं सत्याच्या मार्गाकडे, सत्याच्याकडे वाटचाल करण्यासाठी. मृत्यूकडून अमरत्वाकडे वाटचाल करण्याची जी वाट आहे, त्याच्यासाठी ही साई कथेची वाट आहे. आम्ही मरके नाही महाराज, आम्ही मरके नाही आहे. आम्ही मरणारे म्हणून केवळ हिणवू नका महाराज. खूप भाग्याने आम्हाला खऱ्या अर्थाने या मृत्यू लोकामध्ये जन्म मिळाला, तोही मानवाचा मिळाला. 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहीचा. अहो किती भाग्यवान आहे आम्ही, माणूस झालो. अरे आम्ही जर जनावर झालो असतो तर आम्हाला अशी आरती करता आली नसती, आम्हाला पारायण करता आलं नसतं, आम्हाला अशी कथा ऐकायला मिळाली नसती. किती शांत चित्ताने तुम्ही कथा ऐकतायत. मी खऱ्या अर्थाने श्रोत्यांना खरं मी धन्यवाद. अरे थोडे का असाना पण नेके. हां, आमच्या माता माऊल्या बघा ना, खरं तुमचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अरे किती कामधंदा असतो दिवसभरामध्ये, किती आवरायचं असतं, पण तरी सुद्धा सगळं आवरून तुम्ही या ठिकाणी उद्यापासून मला माहिती 3 म्हणजे 3ला तुम्ही हजर राहणार. आज जाऊ द्या, पहिला दिवस होता, पण उद्यापासून मात्र तुम्ही वेळेवर येणार. कारण तुम्हाला बाबांचं चरित्र ऐकायचं. मी अजून चरित्राला आरंभ केलेला नाही. मी अजून तुम्हाला ग्रंथाचं महात्म्य सांगितलेलं नाही. मी अजून फक्त चर्चा करतोय. का म्हणून आम्ही हा सगळा थाटमाट केलाय, कशासाठी आम्ही साई चरित्र ऐकायचंय महाराज. आमच्या माता मावल्यांनी एवढे कष्ट घेतलेत महाराज या कार्यक्रमाच्या खऱ्या अर्थाने यशस्वीतेसाठी. कशासाठी? यामध्ये आमच्या साई सेविका ज्या आहेत ना, त्या सेविकांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. सर्व माता भगिनींसाठी जोरात टाळी वाजवा. यामध्ये आमच्या आमच्या भगिनी सौभाग्यवती उषाताई कुकडे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती मंजुषाताई झोडे, त्याचप्रमाणे इंदुताई देशमुख, माधुरीताई हावगे, त्याचप्रमाणे श्यामलताताई गिरी, शरयूताई येवले, त्याचप्रमाणे वृंदाताई गोहाडे, अनिताताई वाढई, सौभाग्यवती मीनाताई गोळे, सौभाग्यवती मीनाताई खडसे, त्याचप्रमाणे प्राजक्ताताई कोटकर, वंदनाताई बुरिले, सौभाग्यवती ममताताई चावट, त्याचप्रमाणे मीराताई मुररकर, त्याचप्रमाणे जयश्रीताई बालपांडे, त्याचप्रमाणे ममताताई चव्हाण, अंजलीताई बालपांडे, सौभाग्यवती ज्योतिताई शेगोकर, त्याचप्रमाणे सौभाग्यवती चित्राताई साखरकर, सौभाग्यवती प्रेमिलाताई रेवलकर, त्याचप्रमाणे सौभाग्यवती
रहाटाटे रहाटाटेताई, त्याचप्रमाणे सौभाग्यवती सारिका परदेशीताई, बरेच नावं आहेत. काही नावं उद्या घेऊया आपण, भरपूर मोठी यादी आहे. त्यांनी नाही दिली यादी मला, मी विचारलं त्यांना की कोणी मदत केली, निदान त्यांचं नाव तर मला कमीत कमी या व्यासपीठाहून घेऊ द्या मला नाव. का? महाराज ही भाग्यवान मंडळी आहेत सगळी, ही साईनाथांच्या कार्यासाठी वेळ देत आहेत महाराज. साईनाथांच्या कार्यासाठी, साईनाथांच्या कथेसाठी काय कथा काय करणारे महाराज. कथा काय करते माहिती का? कथा उद्धार करते महाराज. कथा कल्याणाचा मार्ग दाखवते. कथा काय करते महाराज? जिसे श्रवण कर मिट जाती है. क्या बात. हो जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय जय साई कथा, जय जय साई कथा. हरि बोल. साई कथा, जय जय 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 साई कथा. हरि बोल. हरि बोल. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय जय साई कथा, जय श्री साई कथा, जय श्री साई कथा, जय जय 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 साई कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय जय साई कथा, जय जय साई कथा. परम मंगलमय, परम कल्याणकारी विश्व संत सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांची दिव्य कथा. दिव्य शब्द का वापरला मी? अरे ज्या चरित्रामध्ये दिव्यता आहे, ज्या चरित्रामध्ये मांगलिकता आहे, ज्या चरित्रामध्ये प्रत्येक क्षणाला काहीतरी मानवाला घेण्यासारखं आहे, चरित्र त्यांचं उच्चारलं जातं महाराज. देवाचं आणि संतांचं चरित्र त्याकरताच गावं लागतं. महापुरुषांची चरित्र आम्ही त्याकरताच दांडाळावी लागतात. का? कशासाठी? कारण त्या चरित्रामधून आपल्याला जगाला पुढेही काहीतरी देण्यासारखं असतं, काहीतरी शिकण्यासारखं असतं. आपलं जीवन जर असं सुखमय कल्याणकारी जावं, आपल्या जीवनामध्ये आपलाही उद्धार व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर संतांच्या चरित्राशिवाय पर्याय नाहीये. संतांचं चरित्र ज्यावेळेस आम्हाला एकदा कळेल, उमजेल, समजेल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला देवाचं चरित्र समजेल. नाहीतर करंगळीवर देवाने गोवर्धन उचलला हा चमत्कार वाटेल. कधी जर डायरेक्ट कृष्णचरित्र जर कधी तुम्ही ऐकायला गेलात तर लगेच करंगळीवर डोंगर उचलला, गोवर्धन उचलला, चमत्कार वाटेल. पण जर अगोदर संतांचं चरित्र तुम्ही जर ऐकाल, वाचाल, समजून घ्याल, उमजून घ्याल, जाणून घ्याल, त्यावेळेस तुम्हाला अधिकार कळेल संतांचा. कशी चालली असेल भिंत. चालविली जडा भिंती, हरली चांग याची भ्रांती.
मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मग ज्ञानोबरांचं चरित्र ज्यावेळेस तुम्ही वाचाल, समजाल, उमजून घ्याल, जाणून घ्याल, त्यावेळेस कळेल भिंत कशी चालली. त्यावेळेस कळेल रेडा कसा बोलू लागला. अरे निर्बुद्ध रेडा कुठे बोलू शकतो का? परंतु बोलू शकतो महाराज. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. क्या बात है. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. अरे संत काय करू शकत नाही. मुक्याला देखील वाचस्पती सारखं बोलू शकतात. पांगळ्याला देखील गिरीवर पर्वत लंघून जाण्याचं सामर्थ्य देऊ शकतात. मुक्कम करोति वाचालम पंगुम लंघयति गिरी यत कृपा. त्यांची कृपा होता कृपा तुमची. पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा आगाध. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. क्या बात है. काय सांगू देवा हरी बोल. ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा 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 ज्ञानोबाची ख्याती. वेद मैशामुखी वादवी. मैशामुखी वादविले. वेद मैशामुखी वदविले. वेद मैशामुखी हरी बोल. वेद मैशामुखी वदविले. हो वेद मैशामुखी वदविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची 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 काय संतांविषयी किती बोलणार महाराज आपण. काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपोलिया. अरे बाबा संतांविषयी बोलायला, देवाविषयी बोलायला फार सामर्थ्य लागतं महाराज. ते अशक्य आहे, मानवाकडनं अशक्य आहे. कायम्या पामरे बोलावी उत्तरे. काय बोला माझ्यासारख्या पामराकडनं काय ते वर्णन संतांचं होईल महाराज. शक्य नाही महाराज, शक्य नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही साईबाबांचे सेवक आहोत, साईबाबांची भक्ती करतो. साईबाबांची भक्ती जर कधी कळायची असेल, जर कधी रुजवायची असेल, अंतःकरणामध्ये जर त्याचं बीज रोवायचं असेल, तर साईनाथांचं चरित्र जोपर्यंत तुम्ही श्रवण करत नाही तोपर्यंत बाबांची भक्तीच तुम्हाला सापडणार नाही. कारण साईनाथांच्या भक्तीमध्ये 2 अलंकार आहेत. ते अलंकार कळाले पाहिजे महाराज. ते अलंकार कळाले पाहिजे. पहिला अलंकार श्रद्धा आणि दुसरा अलंकार आहे सबुरी. ज्याला हे 2 अलंकार कळाले त्याला माझे साई बाबा कळाले. जगामध्ये हे 2 कळाले पाहिजे महाराज. श्रद्धा म्हणजे पिता, सबुरी माता. ज्याला आई कळाली, ज्याला आई कळाली महाराज त्याला माझे
साई कळाली. ज्याला आई कळाली त्याला साई कळाली. ज्याला बाबा कळाले म्हणजे त्याला पिता कळले. ज्याला आई बाबा कळाले त्याला साई बाबा कळाले. आई बाबा जोपर्यंत कळत नाही ना महाराज तोपर्यंत साई बाबा कळत नाही. आई बाबा जोपर्यंत कळत नाही, स्वतःची आई कळत नाही, स्वतःचा बाप जन्म देणारा पिता कळत नाही तोपर्यंत हे मंदिरातील देव कधीच कळणार नाही. घरातील जिवंत देव अगोदर कळावेत महाराज. जिवंत देव कधी कळतील हो? कधी कळतील? ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलाय महाराज, याच ठिकाणी लक्ष्मीताईंनी खऱ्या अर्थाने कर्मभूमी या ठिकाणी सिद्ध केली. श्री संत लक्ष्मी माताजी यांनी वास्तविक पाहता कुठल्या बनारसच्या उत्तर भारतातल्या आल्या कुठं? आपल्या विदर्भाच्या मातीमध्ये. आणि इथं आल्यानंतर इथेच कर्मभूमी सिद्ध झाली महाराज. इथेच त्यांना त्यांच्या सद्गुरूने वाट दाखवली. गुरूंची वाट त्यांना सापडली. जोपर्यंत गुरुरूपी प्रसाद मनुष्याला प्राप्त होत नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचं सार्थकच होत नाही. मला असं वाटतं एकदा प्रत्येकाला सद्गुरूची आवश्यकता आहे. नवे नवे महाराज सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. गुरु बिन कोण बतावे बाटे, गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बताए बाट, गुरु बिन कोण बताए बाट. बड़ा विकटी हो बड़ा विकटी, हरि बोल. बड़ा विकटी यमघाट, गुरु बिन कोण बताए बाट, गुरु बिन कोण बताए बाट, गुरु बिन कोण बताए बाट. हरि बोल. भ्रांति की बाड़ी नदिया बीच मो, भ्रांति की बाड़ी नदिया बीच, भ्रांति की बाड़ी नदिया बीच मो, भ्रांति की बाड़ी नदिया बीच, अहंकार की लाल, अहंकार की लाल, ओ अहंकार की लाल, अहंकार की गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बताए 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 बाट. बड़ा बिकट यमघाट, गुरु बिन कौन बताए बाट. जीवन तसं फार कठीण आहे महाराज जगणं. पण जर कधी गुरूंचं जर बोट धरलं ना आपण महाराज, अरे गुरूंचं आपण बोट धरलं तरी उद्धार आहे. परंतु अशी परिस्थिती तयार व्हावी, अशी अवस्था यावी का गुरूंनीच आपलं बोट धरावं महाराज. आपलं बोट गुरूंनी धरावं, हात मनगट धरावा. चल माझ्या बरोबर, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे कोण सांगतं? गुरुच सांगतात महाराज. आहे का नाही? श्री स्वामी समर्थांचं ब्रीद वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शेगावीचे गजानन महाराज
सांगतात महाराज, गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते. क्या बात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ शेगावीचे गजानन महाराज आणि शिर्डीचे साई बाबा असा हा दत्त अवतार समजतात बरेच भक्त. हा आहे का नाही. म्हणून बाबांच्या मंदिरामध्ये दररोज भजन आहे महाराज, दररोज. हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 पाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. आदेश भगवान दत्तात्रेय. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हे, दत्तगुरु दिसले मला हे. अनुसूयेने पाहिलं ओळखलं, अरे या शरीराकडे आपण काय पाहतोय. अरे हे शरीर तर जाणार आहे, देह जाईल याचे काळबं खाईल. अरे हे तर जाणार, नासकं तुसकं शरीर आहे. अनुसूयेने कुठलाच विचार केला नाही, ओळखलं महाराज. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, माझी परीक्षा घेतात या देहाचं. अरे काय या देहाचं. आतमध्ये गेलं, पतीचं स्मरण केलं अनुसूयेने. काय चमत्कार घडला महाराज. पतीचं स्मरण केलं, अंतःकरणामध्ये ध्यान केलं आणि एका क्षणामध्ये पाणी घेतलं कमंडलूमध्ये, आणि कमंडलूमध्ये पाणी घेतल्यानंतर तिन्ही देवांवर फेकलं. फेकता क्षणी तीनही देव लहान लहान बालकं झाली महाराज. लहान लहान काय झाली, बालकं झाली. आणि अनुसूयेने तिघही बालकांना घेतलं. आता आईच्या आईमध्ये मुलामध्ये कशाची नेमकं भीती महाराज नाही. इच्छा होती ना, नग्न होऊन तुम्हाला भोजन, बाळाचं भोजन काय, दूध. स्तनपान केलं अनुसूयेने. गुरुची आवश्यकता का गुरुची आवश्यकता. कारण गुरु सर्वश्रेष्ठ आहे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राज याची कांता काय भिक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कुणी बैसला, काय वान त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. अरे एवढे ज्ञानेश्वरीचं एवढं वाङ्मय जगासाठी खुलं केलं, सगळं लिहिलं महाराज. आणि शेवटी काय म्हणतात का माझ्या श्री गुरूंचा हा काय आहे, प्रसाद आहे. माझ्या गुरूंच्या कृपेने खऱ्या अर्थाने हा शब्द प्रपंच करता आला. एक एक शब्द जो काय आहे ना, तो माझा नाहीये, माझ्या गुरुदेवांचा आहे. म्हणून गुरुची नितांत अवस्था आहे. मग आम्ही गुरु म्हणजे संत महाराज. संतांनाच तर आम्ही गुरु मानतो ना. आणि म्हणून खऱ्या अर्थाने साईनाथांची भक्ती करत असताना जाणून घ्या बाबांचं चरित्र. बाबांचं चरित्र 52 अध्यायामध्ये बाबांचं चरित्र लिहिलं गोविंद रघुनाथ दाभोळकर नावांच्या व्यक्तीने. कोण आहे ते दाभोळकर. यांना हेमाडपंत साई चरित्रामध्ये दाभोळकरांचं कुठे नाव नाहीये. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी काय लिहिलेलं आहे दादा महाराज, श्री साई सच्चरिते हेमाडपंत रचिते. अरे बाबा, हेमाडपंतांचं वर्णन, हेमाडपंतांचं नाव आहे. कोण आहे हेमाडपंत. अरे हे हेमाडपंत म्हणजेच गोविंद रघुनाथ दाभोळकर.
उर्फ अण्णासाहेब, यांना अण्णासाहेब पण म्हणायचे. का अण्णासाहेब म्हणायचे? घरच्या लोकांनी टोपण नाव पाडलं होतं अण्णासाहेब. साई चरित्र मला लिहायला का वाटलं हे त्यांनी अगोदर ग्रंथात लिहिलं, म्हणून मी त्याच पद्धतीने कथा तुम्हाला सांगतोय. ऐका. हेमाडपंत असं लिहितात की मला साई चरित्र लिहावं वाटलं. त्याचं कारण असं आहे, मी साईनाथांची कीर्ती ऐकली होती. कुणाच्या हस्ते? नानासाहेब चांदोरकरांच्या मुखातून. नानासाहेब चांदोरकर? हो. कोण नानासाहेब चांदोरकर? प्रांत अधिकारी त्या काळचे. त्या काळचे म्हणजे बाबांच्या काळात. मुंबईला वांद्र्याला त्या ठिकाणी राहायला हे अण्णासाहेब. जिथे वांद्र्याला दीक्षितही नानासाहेब चांदोरकरही राहतात. आणि हरी सीताराम दीक्षित उर्फ काकासाहेब दीक्षित. लक्षपूर्वक ऐका. मी जे नावं घेतोय ना, ही साई चरित्रातील मोती आहेत महाराज हे. आणि हे नावं या लोकांचं चरित्र म्हणजेच साईनाथांचं चरित्र आहे. संतांचं चरित्र राहतं तरी काय? कारण संतांचं चरित्र हे भक्तांसाठी केलेल्या लीलाच असतं ना. मग त्या भक्तांच्या लीला संतांच्या लीला गात असताना अगोदर भक्ताचं वर्णन करावं लागतं. त्या भक्ताच्या काहीतरी घटना सांगाव्या लागतात. त्याच्यासाठी माझ्या साईनाथांनी किंवा संतांनी केलेल्या लीला आपल्याला मांडाव्या लागतात. याचा अर्थ निम्म चरित्र कुणाचं असतं? भक्ताचं असतं. तुकोबराय म्हणतात महाराज की देवा, तू कितीही जरी मोठा असला तरी सुद्धा तुला तुझं मोठेपण जे आहे ना ते आमच्यामुळं आहे महाराज, आमच्यामुळे. भक्तामुळे देवाचं मोठेपण ठरलं महाराज. नाही तर देवाला विचारतो कोणताही? कोण विचारतो देवाला? अरे देवाचं मोठेपण जर कधी सिद्ध झालं असेल तर ते भक्तांमुळे. आणि त्या भक्तासाठीच मग खऱ्या अर्थाने त्या परमात्म्याला संत म्हणून अवतरित व्हावं लागतं महाराज, व्हावं लागतं. मग नानासाहेब चांदोरकरांच्या मुखातून हेमाडपंत असं सांगतात का मी साईनाथांची कीर्ती ऐकली. शिर्डीचे साईबाबा, शिर्डीचे साईबाबा, शिर्डीचे साईबाबा अनेक वेळा मी ऐकलं. आणि हेमाडपंत असं लिहितात की मी साईबाबांचं नाव ऐकत होतो, परंतु साई शब्दामुळेच माझा गोंधळ व्हायचा. कारण साई शब्द मला असं वाटायचं साई म्हणजे एखादा फकीर असावा, एखादा यवन असावा. साई म्हणजे एखादा यवन संत असावा असं मला वाटायचं. मी साईनाथांच्या दर्शनाला जायचं ठरवलं. मनामध्ये मी ठरवलं आणि नेमकं घडू नये तेच घडलं. काय घडलं? हेमाडपंत लिहितात, माझा लोणावळ्याचा एक मित्र होता. हेमाडपंतांचा एक लोणावळ्याचा मित्र होता की ज्याची गुरुवर फार निष्ठा होती, फार भक्ती होती त्याची. तो असं म्हणायचा की गुरुशिवाय कोणीच वाट दाखवत नाही. जसे कबीरजी बोलतात की मला गुरुशिवाय वाट दिसत नाही, गुरुशिवाय कोणी वाट दाखवित नाही, गुरुशिवाय कल्याणाचा मार्ग कोणी सांगत नाही. त्याच पद्धतीने तो लोणावळ्याचा जो मित्र होता हेमाडपंतांचा, त्याची गुरुवर निष्ठा होती, श्रद्धा होती. आणि श्रद्धा कशी असावी हो? बळकट असावी. अशी सटकणारी नसावी महाराज. आपली नुसती निष्ठानिष्ठीची आपलं काही खरं नाहीये. परंतु लोणावळ्याचा जो मित्र होता हेमाडपंतांचा, चरित्रामध्ये असं लिहितात की माझा जो मित्र होता ना त्याची मात्र गुरुवर फार श्रद्धा होती. परंतु झालं काय, त्याचा एकुलता एक मुलगा आजारी पडला आणि त्या आजारामध्ये तो मुलगा काही वाचला नाही. त्याने गुरुला प्रार्थना केली, गुरूंना नवस केली, गुरूंना साष्टांग प्रणिपात केला. गुरुची एवढी प्रार्थना करून देखील काही उपयोग झाला नाही. मग पुन्हा माझी श्रद्धा काय झाली? डळमळली. आणि मला असं वाटलं की माझा लोणावळ्याचा जो मित्र आहे त्याला जर त्याचा मुलगा जर कधी त्याचा गुरु त्याचा मुलगा वाचवू शकत नसेल तर गुरुची शक्ती काय कामाची? कशासाठी गुरुची? गुरुला भजायचं. कशासाठी गुरुला भजायचं? का म्हणून गुरुचा उपासना करायची? म्हणून माझी श्रद्धा पुन्हा ढळली. पुन्हा मी शिर्डीला जाण्याचं, साईबाबांचं दर्शन घेण्याचं टाळलं.
मला असं वाटलं, अरे बाबा कशाचं काय खरं आहे. आणि एक दिवस दादरच्या स्टेशनवर, मुंबईला राहत होते वांद्र्याला, अण्णासाहेब असं लिहितात, म्हणजे हेमाडपंत असं लिहितात की एक दिवस मला दादरच्या स्टेशनहून मला सहज आठवण आली, म्हणून मी नानासाहेब चांदोरकरांच्या घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर नानासाहेबांनी मला पहिला प्रश्न केला, काय अण्णा, अरे तू शिर्डीला गेला नाहीस का? साईनाथांच्या दर्शनाला जा म्हणून तुला किती वेळा सांगितलं, पण तू गेला नाहीस. आणि अण्णासाहेबांनी सांगितलं, हेमाडपंतांनी सांगितलं की मी माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगतो नाना. खरं सांगू का, मला शिर्डीला जायचं होतं, परंतु मला परत असं वाटलं का म्हणून शिर्डीला जायचं बुवा. अरे ज्या गुरुवर माझ्या मित्राची एवढी निष्ठा होती, त्या गुरुने कुठे त्याचा मुलगा वाचवला. आणि मग आपण तरी साईबाबांना गुरु करण्यासाठी शिर्डीला जायचं आणि तिथं जाऊन त्या आवल्या फकीराचं दर्शन घ्यायचं कशासाठी. आणि म्हणून माझी पुन्हा श्रद्धा ढळली. अरे बाबा तसं नाहीये, माझे साईनाथ जे आहेत ना, अरे बाबा एकदा त्या साईनाथाकडे जाऊन पहा, एकदा त्याला डोळ्याने बघ. अरे बाबा शिर्डीला तुझे पाय जरी लागले ना तरी सुद्धा तुला एक आगळा वेगळा अनुभव येईल. कसा अनुभव येईल? शिर्डी सजाचे लागतील पाय, टळतिया पाय सर्व त्यांचे. 11 वचने रोज एक एक घेऊ आपण. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. जो कोणी शिर्डीला येतो, बाबांकडे येतो ना, घरून निघतानाच बाबांचं नाव घ्या, निघा शिर्डीला. शिर्डीच्या भूमीवर पाय पडता क्षणी टळती अपाय सर्व त्यांचे. एवढं सामर्थ्य माझ्या साईनाथांच्या नगरीमध्ये आहे. माझ्या बाबांच्या नावामध्ये सुद्धा काय ताकद आहे महाराज, किती ताकद आहे, त्यावरही आपण बोलू महाराज. अण्णासाहेब लिहितात की पुन्हा नानासाहेबांनी मला आग्रह केला. त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दीक्षितांची भेट झाली. कोण दीक्षित? जे दीक्षितांनी लंडनला खऱ्या अर्थाने बॅरिस्टरची पदवी मिळवली ते दीक्षित, हरी सीताराम दीक्षित. त्यांना काकासाहेब म्हणायचे. साईबाबा त्यांना लंगड्या काका म्हणायचे. काय म्हणायचे? लंगड्या काका. आणि असे हरी सीताराम दीक्षित म्हणजे काकासाहेब दीक्षित. लक्षपूर्वक कथा ऐका, कान देऊन कथा ऐका, तुम्हाला कळेल की साईबाबांच्या अवतीभोवती जे लोक गोळा झाले ना, ते कोणी असे कोण होते? ते वेल एज्युकेटेड, सुशिक्षित, उच्च शिक्षण, उच्च पदवीधर, चांगल्या घराण्यातले, जे बुद्धिजीवी आहेत, ज्यांना साच काय खोटं काय हे सगळं कळतं, ज्यांना सत्य काय असत्य काय, धर्म काय अधर्म काय हे ज्यांना कळतं ना, असे लोक बाबांच्या अवतीभोवती होते. काकासाहेब दीक्षितांनी सुद्धा सांगितलं. आणि मग मी मात्र ठरवलं की आता शिर्डीला जायचं. मी शिर्डीला जाण्याचं नक्की केलं. बघा, तुम्ही ज्या वेळेस तुम्ही संतांकडे जायला निघतात त्या वेळेस संत तुमच्या दिशेने 100 पावलं चालत येतात महाराज. 100. तुम्ही देवाच्या दिशेने ज्यावेळेस 2 पावलं चालतात ना, त्यावेळेस समोरून 100 पावलं ते संत तुम्हाला घ्यायला येतात महाराज. ज्या वेळेस आम्ही कधी 2 रुपये दान करतो ना, त्यावेळेस 10 रुपये आमच्यासाठी तयार असतात महाराज. हे ध्यान ठेवा. जसं आपण देत असतो ना, त्याच पद्धतीने वरचा देणारा सुद्धा आपल्याला देत असतो. म्हणून या कार्यक्रमासाठी सुद्धा ज्यांनी दातृत्व उदात्त करून जी मदत केली असेल ना महाराज, त्या उदार दातृत्वांच्या सर्व महान विभूतींना माझं नमन आहे. हेमाडपंत असं लिहितात का, मी निघालो दादरच्या रेल्वेत, मी बसलो, माझ्याबरोबर डब्यामध्ये एक यवन असा डोक्याला फडका बांधलेला कोणीतरी यवन संत असावा, तो माझ्या जवळ आला. त्याने माझ्या जवळच्या बॅगा पाहिल्या आणि विचारलं, का हो कुठे निघालात? त्यावेळेस मी सांगितलं, शिर्डीला निघालो. शिर्डीला? आहो पण शिर्डीला जा, तुम्ही जर निघाले आहात तर तुम्ही या रेल्वेत का बसलात? कारण
तुम्ही आता दादरच्या स्टेशनवर उतरणार आहात ना, मग दादरच्या स्टेशनवर उतरून उपयोग नाहीये, कारण तुम्हाला मनमाडला जावं लागेल ना. हो, मनमाडला जावं. मग मनमाडला जाणारी जी रेल्वे आहे ना, ती रेल्वे दादरला थांबत नाही. तुम्ही असं करा, बोरी बंदर गाठा. वरळीहून निघालेले अण्णासाहेब दादरच्या स्टेशनवर जर उतरावं म्हणूनच तयारी केली होती, परंतु त्या यवन संताने सांगितलं. त्याचा चेहरा मात्र काही आठवत नव्हता, फक्त नाक सरळ दिसायचं, गोरा गोमटा चेहरा, डोक्याला फडका बांधलेला. आला आणि सांगून गेला. गर्दीमध्ये गडबडीमध्ये अण्णासाहेबाला काही कळालं नाही. पाहता पाहता डोळ्यासमोरून दादरचं स्टेशन आलं. इकडे तिकडे पाहायला लागले, पण ज्याने सांगितलं तो काही दिसत नव्हता. अण्णासाहेबांनी विचार केला, आपल्याला जर कधी त्याने सांगितलं का बोरी बंदर गाठा, आपण आता उतरू नये. आणि तसंच बोरी बंदर गाठलं. अण्णासाहेबांनी उतरले. समोर मनमाडची ट्रेन, मनमाडला जाणारी रेल्वे समोर उभी होती. पटकन गेले त्या रेल्वेत बसले आणि रेल्वेतून खिडकीतून बाहेर पाहता पाहता, आकाशाकडे पाहता पाहता विचार करतायत, आज जर मी दादरच्या स्टेशनवर जर उतरलो असतो तर आजही माझं शिर्डीला जाणं रद्द झालं असतं. मग तो सांगणारा जो होता तो मला सांगितलं आणि कुठे गेला? त्याचा चेहरा आठवण्याचा मी प्रयत्न करू लागलो, परंतु तो चेहरा काही आठवेना. असं करता करता मनमाडचं स्टेशन आलं. रात्री मनमाडला उतरले. मनमाडून कोपरगावला आले. कोपरगावून टांगा पकडला आणि दूर 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 टांगा शिर्डीच्या दिशेने आला. पाहता पाहता टांगा सकाळी सकाळी दिवस उगवता त्या ठिकाणी शिर्डीमध्ये तो टांगा थांबलेला आहे. अण्णासाहेब म्हणजे हेमाडपंत उतरलेले आहेत. तात्यासाहेब नुलकरांची ओळख होती. तात्यासाहेब नुलकर नावाचे भक्त, त्यांचं नाव त्यांना माहिती होतं. जावं आणि तात्यासाहेब नुलकरांना भेटावं. आणि म्हणून तात्यासाहेब नुलकर यांचं नाव मुखामध्ये निघाले. लहान मुलं खेळत होती सकाळी सकाळी. सकाळचा सूर्यनारायण तिकडनं उगवतोय. हेमाडपंतांनी विचारलं, साईबाबा कुठे असतात? लहान मुलांनी बोटाने दाखवलं, आमचे बाबा त्या द्वारकामाईमध्ये राहतात. आणि असं म्हटल्यानंतर अण्णासाहेब त्या द्वारकामाईच्या दिशेने जात असताना अलीकडेच लेंडीबाग हो लेंडीबाग, साईनाथांनी एक बाग तयार केली होती. तिला नाव दिलं होतं लेंडीबाग. त्या लेंडीबागेच्या कोपऱ्यावर काही गर्दी दिसली लांबूनच. ज्या ठिकाणी आता समाधी मंदिर आहे ना, त्या कोपऱ्यावर बाबा तिकडनं येत होते आणि बरीचशी गर्दी बाबांचं दर्शन घेत होते. सकाळच्या प्रहरी तात्यासाहेब नुलकरांनी लांबूनच पाहिलं. अण्णासाहेबांना पळत आले, हातातल्या पिशव्या घेतल्या. म्हटले, अण्णा एक काम कर, पटकन जा आणि साईनाथांचं दर्शन घेऊन टाक. नंतर आंघोळ करू आपण, नंतर निवांत बोलू, परंतु आता पाय धुळीत दर्शन घेऊन टाक बाबा सकाळी सकाळी. अण्णासाहेब गेले आणि त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. मस्तक ठेवलं महाराज चरणावरती आणि नंतर पाहिलं, ती मूर्ती पाहिली बाबांची. आणि बाबांची ती मूर्ती पाहिल्यानंतर आठवलं, दादरच्या स्टेशनवर जो कोणी संत आपल्याला भेटला त्याचा चेहरा आणि साईबाबांचा चेहरा याच्यामध्ये साम्य आहे. डोळ्यातून खळकन पाणी आलं अण्णासाहेबांच्या. अण्णासाहेब म्हणतायत, बाबा मी शिर्डीला यावं म्हणून किती मोठी लीला केली तुम्ही. मला शिर्डीला घेऊन तुम्हीच आलात ना. रेल्वेमध्ये तुम्हीच सांगितलं ना की आता दादरला उतरू नको, बोरी बंदरच्या स्टेशनवर जा. तुम्हीच होते ना बाबा. मनातल्या मनामध्ये अण्णासाहेब बोलतायत. साईबाबांनी फक्त पाहिलं, स्मित हास्य करीत बाबांनी मान डोलवली आणि बाबा लेंडीबागेकडे पुढे चालू लागले. अण्णासाहेब उठले, अंगावरची धूळ झटकतायत. आज माझ्या साईनाथांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती माझ्या अंगाला लागली. खरे त्या संतांच्या रजकननाने माझं शरीर आता खरं पवित्र झालेलं आहे. माझ्या बुद्धीचा मळ खऱ्या अर्थाने आता निघून गेलेला आहे. माझं अंतकरण आता निर्मळ झालेलं आहे. तात्यासाहेब नुलकरांनी बॅगा घेतल्या, पिशव्या घेतल्या. चला साठेवाड्यावर. साठेवाडा त्या काळामध्ये साई भक्तांसाठी साठेवाडा बांधलेला होता. कोणी बांधला साठेवाडा? उद्याच्या कथेत मी तुम्हाला सांगेल. आज मात्र या ठिकाणी आपण थांबणार आहोत. बाबांचं आगमन आपण करून घेऊ. कसं आगमन? अरे बाबा, हे बाबांचं चरित्र मी तुम्हाला सांगतोय, परंतु बाबांचं शिर्डीमध्ये आगमन झालं कधी? कधी आगमन झालं? अरे बाबा, 8 वर्षाची मूर्ती होती तेव्हाच ती आली होती महाराज शिर्डीमध्ये. 8 वर्षाची मूर्ती होती तेव्हाच ती आली होती शिर्डीमध्ये. आणि ती सर्वात अगोदर दिसली होती महाराज कुणाला? नाना चोपदाराच्या आईला सगळ्यात पहिले लिंबाच्या झाडाखाली बाल रूपामध्ये जे बालक दिसलं महाराज,
आणि ते बालक त्याच वेळी शिर्डीमध्ये प्रगट झालं होतं. ते बालक काय करायचं, यायचं आणि लिंबाच्या झाडाखाली बसायचं महाराज. कोणतं लिंबाचं झाड, का जे लिंबाचं झाड आजही शिर्डीमध्ये प्रमाण आहे. आजही महाराज त्या लिंबाच्या झाडाने त्याचा स्वभाव बदललेला आहे महाराज, स्वभाव बदललेला आहे. वास्तविक पाहता लिंब हा कडू असतो महाराज, कडू. लिंब कसा असतो, कडू असतो. परंतु त्या लिंबाचे पानाची बघा किमया कशी आहे महाराज. त्या लिंबाच्या पानाने सुद्धा त्याचा स्वभाव बदलून टाकला महाराज, बदलून टाकला. कडुलिंबाला त्याचा स्वभाव त्याने बदलून टाकला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंग मी, झालो दंग मी, पाहुनिया साईलीला झालो दंग मी, पाहुनिया साईलीला झालो दंग मी, पाहुनिया साईलीला हाल बाला, पाहुनिया साईलीला झालो दंग मी, पाहुनिया साईलीला झालो दंग मी, पाहुनिया साईलीला. हरिपो कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंग मी, पाहुनिया साईलीला झालो दंग मी, पाहुनिया साईलीला झालो दंग मी, पाहुनिया झालो दंग मी, पाहुनिया साईलीला. बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की जय. त्या लिंबाने त्याचा स्वभाव बदलून टाकला महाराज. आजही त्या लिंबाची पानं गोड लागतात महाराज, गोड लागतात. कशामुळे हो, त्या लिंबाच्या सानिध्यामध्ये संत गेले महाराज. मग संतांचं चालणं, संतांचं बोलणं, संतांचं शरीर आपल्यासारखं जरी दिसत असलं तरी आपल्यासारखं नाहीये, आपल्यासारखं नाहीये. कसं काय हो, ज्ञानोबराय बोलतात महाराज, खूप गोड बोलतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव ते सुखाचे कोंब. एरवी माणूसपणे भांब लौकिक भागू. लौकिक दृष्ट्या संतांचं शरीर आपल्यासारखं दिसतं. आपल्याला असं वाटतं त्यांनाही 2 हात आहेत, आपल्यालाही 2 हात आहेत. आपल्यालाही 2 पाय आहेत, त्यांनाही 2 पाय आहेत. आपल्यालाही 2 डोळे आहेत, त्यांना सुद्धा 2 डोळे आहेत. परंतु महाराज त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक आहे, है का नाही? फरक आहे. ते चालते केवळ ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव ते सुखाचे कोंब. साईनाथांच्या दिव्य अशा देहाने त्या लिंबाचा स्वभाव बदलून टाकला महाराज, स्वभाव.
नाना चोपदाराची आई शेताकडे जायला निघाली आणि तिने त्या लिंबाखाली बसलेला दिव्य असा त्या मुलाचा चेहरा पाहिला. त्या मुलाची दिव्य मूर्ती पाहिली महाराज. नाना चोपदाराच्या आईच्या डोक्यावर पाटी आहे महाराज, भाकरीची पाटी आहे आणि ती पाटी डोक्यावर आहे. ती पाटी डोक्यावर घेऊन शेतामध्ये चाललेली आहे आणि शेतामध्ये जात असताना नाना चोपदाराची आई पाहते लिंबाच्या झाडाखाली कोणीतरी बालक बसलेला आहे. जवळ गेली आणि बालकाला विचारलं, बाळा कोण आहेस तू? बाळ फक्त हसलं. बाळ मोठं महाराज कौतुकाचं होतं. बाळाचं नवल असं होतं की बाळ फक्त स्मिता हास्य करायचं. म्हातारीने पुन्हा विचारलं, का रे तुला बोलता येत नाही का? तरी सुद्धा तो बाल सई म्हणतोय, नाही म्हणतोय. लबाडा, अरे खरं बोल, कुठून आलास, कशासाठी आलास? अरे तुझ्या गोंडस अशा चेहऱ्याकडं नुसतं पाहावं वाटतं रे. आता मात्र पोरग हसायला लागलं. नाना चोपदाराची आई त्याच्या चेहऱ्याकडं पाहत पाहतच, भाकर खातोस का? पोरगा एक नाही दोन नाही. तशीच नाना चोपदाराची आई निघून गेली. दुसऱ्या दिवशी परत त्या लिंबाच्या झाडाखाली दिसला. आता नाना चोपदाराच्या आईला राहवलं नाही. संध्याकाळी रानातून आल्यानंतर, शेतातून आल्यानंतर सगळ्या शिर्डीकराच्या बाया जमवल्या. म्हटले, का ग, आपल्या शिर्डीमध्ये त्या लिंबाच्या झाडाखाली एक कोणीतरी दिव्य असा मुलगा येऊन बसतो म्हणे. त्याचे कुरळे कुरळे केस आहेत म्हणे आणि त्याचे कुरळी कुरळी केसांकडं आणि त्याच्या डोळ्याकडं पाहावंच वाटतं म्हणे. कोण बालक आहे काय माहिती, कुठून आला? पाहता पाहता सगळ्या शिर्डीमध्ये चर्चा सुरू झाली. कोण आहे, कुठून आला असेल, काय नाव असेल त्याचं, कशासाठी येतो शिर्डीमध्ये? आणि सगळेजण चर्चा करू लागले. शेवटी शिर्डीचं ग्रामदैवत खंडोबा देव आणि त्या खंडोबा देवाकडे जावं आणि त्या खंडोबा देवाला विचारावं. पूर्वी अशी पद्धत होती की आरतीच्या वेळेस महाराज पुजाऱ्याला प्रश्न विचारायचे, म्हणजे देवाला कौल लावायचे. सगळ्या शिर्डीकरांनी पुजाऱ्याला म्हणजेच म्हाळसापतींना विचारलं. कोण म्हाळसापती? खंडोबा देवाचे पुजारी, शिर्डीचं ग्रामदैवत खंडोबा देव. आणि त्या खंडोबा देवाला विचारलं. त्यावेळेस त्यांचा अष्टसात्विक भाव जागृत झाला ना. आरती संपल्यानंतर त्यांनी मोठ्याने आवाज दिला, अरे त्या मुलाकडे जावं लागेल आणि त्या मुलालाच विचारावं लागेल, तू कशासाठी आला आणि कुठून आला आणि इथे का बसलास लिंबाखाली? चला सगळेजण आणि मग त्यालाच विचारूया, इथं का बसलास? पाहता पाहता खंडोबाची आरती आवरली आणि त्या वडाच्या झाडाखाली जमलेली जेवढी शिर्डीकर होते सगळी गर्दी होती. ती सगळी गर्दी निघाली आता कुठे? लिंबाच्या झाडाजवळ. ज्या ठिकाणी उकिरडा होता त्या उकिरड्याच्या बाजूला असलेलं हे लिंबाचं झाड आणि या लिंबाच्या झाडाच्या तिथे समोर थोडा छोटासा ओटा केलेला, त्या ओट्यावर हे बालक बसलेलं. सगळेजण आले, त्या बालकाला विचारायला लागले, का रे बाबा कुठून आलास, कोण आहेस, कशासाठी आला शिर्डीला? बालक काही बोलत नव्हतं, हसत होतं. शेवटी विचारलं, अरे बाबा तुझं दैवत तरी नेमकं कुठं आहे? त्यावेळेस त्या बालकाने फक्त बोट दाखवलं. कुठे? लिंबाच्या झाडाखाली असं बोट दाखवलं. म्हाळसापती आणि 4 जाणकारांनी जाणून घेतलं, अरे ज्या अर्थी तो बोट दाखवतोय ना त्या अर्थी या जागेत काहीतरी खाली खणावं लागेल. म्हाळसापती आणि काही जाणकारांनी चर्चा केल्यानंतर पटकन लगेच काही जण पळत गेले आणि त्यांनी टिकाव आणि फावडे आणले. मुलाने जिथे बोट दाखवलं होतं त्याच ठिकाणी मुलगा बोट दाखवित होता आणि त्याच जागेवर आता खणायला सुरुवात केली. खणता 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 थोडंसं खाली गेले आणि एका टिकावाचा आवाज खनखन आला. खनखन तो टिकावाचा आवाज आल्यानंतर सर्वांच्या भुवया वंचावल्या आणि सर्वजण म्हणायला लागले, थांबा. साईनाथांनी सांगितलं. आता मात्र ते बालक बोलायला लागलं. सगळ्या शिर्डीकरांकडे पाहून ते हात जोडतायत, जरा थांबा. या ठिकाणी माझ्या श्रीगुरूंची काय आहे? तपस्थली आहे. माझ्या सद्गुरूंची ही तपस्थली आहे, माझ्या सद्गुरूंची ही जागा आहे. या जागेचं तुम्ही जतन करा. आता ज्या फरचीचा आवाज आलाय ना ती फरची बाजूला करा. आतमध्ये माझ्या सद्गुरूंचं स्थान आहे. याच ठिकाणी माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडनं साधना करून घेतली. हे माझ्या गुरूंचं स्थान आहे.
आणि माझ्या गुरूंचं स्थान म्हटल्यानंतर जे बालक इतक्या दिवस बोलत नव्हतं ते बालक आज बोलायला लागलं. सगळेजण पाहतायत त्या बालकाकडे. शेवटी महाराज त्या बालकाने आता बाजूला झाले. बालकाच्या दिव्य डोळ्यामधून पाण्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. डोळ्याच्या कडा पाण्याने ओल्या झाल्या होत्या. आता त्याला देखील त्या गुरूच्या दर्शनाची आस लागली होती की काय. सगळ्यांच्या भुवया उंचवल्या आणि सांगितलं, करा ती फरची बाजूला. टिकावाने ती फरची बाजूला केली आणि बाजूला करता क्षणी महाराज आतमधून दिव्य असा प्रकाश बाहेर पडला. आणि तो प्रकाश पाहिल्यानंतर सगळ्या शिर्डीकरांचे डोळे विस्फारले आणि सगळेजण हात जोडून त्या दिव्य प्रकाशाकडे पाहतायत. आतमध्ये एक खूप मोठं भुयार होतं आणि त्या भुयारामधून समईचा प्रकाश बाहेर येत होता. 4 जळत्या समया होत्या आणि त्या समयांचा प्रकाश त्या भुयारामधून बाहेर येत होता. उदबत्त्यांचा वास घमघमाट येत होता, सुगंध येत होता, ऊद कापूर जाळल्याचा वास येत होता. आणि काही जण सरका बाजूला, एकच गोंधळ उडाला. सगळ्यांनी बाजूला केलं. सगळ्यांना साईनाथाने सांगितलं, गडबड करू नका, सर्वांनी शांततेने दर्शन घ्या, आतमध्ये कोणी उतरू नका. सर्वांनी वरून पाहिलं. वरून पाहता क्षणी काय दिसलं, एक गोमुखी पाट दिसला. त्या पाटावर चौरंगावर एक दिव्य असं वस्त्र होतं. त्याच्यावर दिव्य अशी एक पोथी होती आणि त्या पोथीवर काही ताजी ताजी फुलं पडलेली होती. एक रुद्राक्षाची माळ होती आणि छोटा कमंडलू होता. ते पाहिलं महाराज. साईनाथांनी डोळे बंद केले, साष्टांग प्रणिपात केला महाराज आणि सांगितलं, माझी विनंती आहे, हे माझ्या गुरुचं स्थान आहे, माझ्या गुरुचं स्थान आहे, त्याचं तुम्ही जतन करा, त्याला तुम्ही जतन करा. सगळ्या शिर्डीकरांना माझी विनंती आहे. तोपर्यंत बाबांना साईनाथ हे नाव सुद्धा नव्हतं. आता या बालकाने जे सांगितलं ना ते सगळ्या शिर्डीकरांनी ऐकलं आणि शिर्डीकरांनी ऐकल्यानंतर ते स्थान पूर्ववत बंद करण्यात आलं आणि बंद करून त्याच ठिकाणी आज काय आहे, गुरुस्थान आहे. त्याच ठिकाणी नंतर उपासनी महाराजांच्या हस्ते त्या ठिकाणी कोनशिला लावण्यात आली. उपासनी महाराजांनी त्याच्यावर श्लोक लिहिले आणि त्याच ठिकाणी स्वामी समर्थांच्या पादुका, समर्थांचे भक्त मुंबईचे भाईजी नावाचे भक्त, त्यांनी समर्थांच्या पादुका आणल्या. समर्थांनी स्वप्नात जाऊन सांगितलं, मी आता अक्कलकोटला नाहीये, मी शिर्डीला आहे. आणि त्याच ठिकाणी साईनाथांच्या हस्ते समर्थांच्या पादुका स्थापित झाल्या. गुरुस्थान म्हणून त्या ठिकाणी आजही तुम्ही जातात, त्या ठिकाणी ऊद जाळण्याची प्रथा आहे बघा, आहे का नाही. कापूर जाळण्याची प्रथा आहे, ऊद जाळण्याची प्रथा आहे. जो कोणी माझ्या गुरुस्थानला, बाबांच्या गुरुस्थानला ऊद जाळतो ना, त्याच्या घरामध्ये सौख्य नांदायला लागतं. जो कोणी त्या ठिकाणी येऊन ऊद जाळतो, शुक्रवारी, मंगळवारी, गुरुवारी पर्वकाल पाहून जो येतो आणि त्या ठिकाणी ऊद जाळतो ना, त्याच्या घरातली इडापिडा गेल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद त्या गुरुस्थानच्या जागेमध्ये आजही आहे, आजही आहे महाराज. अनेक जण भक्त अनुभव घेतात. तुम्ही सुद्धा अनुभव घ्या, तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. बाबांच्या सांगण्यावरून फरची पूर्ववत बंद करण्यात आली. त्या ठिकाणी गुरुस्थान म्हणून आजही आपण दर्शन घेतो. त्याच्यानंतर साईनाथ महाराज पुन्हा शिर्डीतून गायब झाले. पुन्हा गायब झाले. ते नंतर कधी दिसले, कसे दिसले, ही कथा मात्र आपण उद्याच्या कथेमध्ये आपण श्रवण करणार आहोत. आज मात्र या ठिकाणी आपण थांबणार आहोत. एकदा जोरात टाळी वाजवा महाराज बाबांसाठी, एकदा जोरात टाळी वाजवा. कशासाठी टाळी वाजवायला लावली? अशाच टाळ्या त्यावेळेस शिर्डीमध्ये वाजल्या महाराज. अशाच टाळ्या शिर्डीमध्ये वाजल्या. आणि ज्यावेळेस चमत्कार पाहिला, लोक चमत्कार म्हणून संत पाहतात. नाही महाराज, संत चमत्कारावरून ठरत नसतात. महाराज त्या लिंबाखाली प्रगट झाले होते. कोण? सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज. आणि म्हणून सर्वांनी जयघोष केला आणि सर्वांनी भजन चालू केलं. महाराज काय भजन चालू केलं? लिंबाखाली प्रगट झाला, 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 लिंबाखाली प्रगट झाला. ऐसा साईनाथ माझा लिंबाखाली प्रगट झाला, ऐसा साईनाथ माझा लिंबाखाली प्रगट झाला, ऐसा साईनाथ माझा लिंबाखाली प्रगट लिंबाखाली प्रगट झाला, लिंबाखाली